का सर, वेलकम बॅक. आणि दुसऱ्या राऊंडला मात्र सुरुवात आपण करूया. दुसऱ्या फेरीला सुरुवात करूया. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आहे. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः सलामीची जोडी उसरली टीमची मात्र मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील, जो मागच्या मॅचचा हिरो आहे. मागच्या मॅचमध्ये तब्बल 40 धावा या खेळाडूनं मात्र बनवल्या होत्या. नॉस्ट्राईक एंडवरती सचिनला आपण पाहताय. मनीष राईट अमोर विकेटनं. पहिलाच बॉल आहे, पॉवर प्लेचं षटक. चिंचवली विलेजेंड, पहिलाच बॉल, एक्स्ट्रा कव्हर थ्रू. वॉट अ शॉट. प्युअर क्लास दाखवलाय मात्र इथे. फिल्डिंग कमालीची राहिली आहे. शेवटच्या मोमेंटला बॉल मात्र आतमध्ये ढकललाय आणि धाव एक वाचवली आहे. एक धाव सेव्ह केली आहे. चांगली फिल्डिंग मात्र आपण पाहताय. एक धाव वाचवली गेली आहे. 3 धावा मिळतात. 3 नंतर डावाची सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना उसरली टीमची. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 2 फिल्डर मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहताय. P1 आता एकच पॉवर प्ले, कारण 4 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहताय. सेकंड राऊंडची फर्स्ट मॅच आहे. ओव्हर विकेटनं मनीष. चांगला बॉल होता. ओव्हर पिच समोरच्या विभागात खेळलाय. लॉंग ऑफ कडे पायानं अडवण्याचा प्रयत्न, अडवलाय देखील. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. त्यामुळे धावा इथे 2 वाचवल्यात. फिल्डिंग चांगली चालू आहे. मागच्या बॉलवरती एक, इथे 2 धावा, 3 धावा 2 बॉलवरती वाचवल्या गेल्यात. आणि 2 नंतर संघ मात्र 5 या धावा संख्येवरती पोहोचलाय. या प्रकारे फिल्डिंग करावी लागेल. महत्वाची मॅच आहे, त्यामुळे तुम्हाला 100% प्रयत्न, 100% एफर्ट्स द्यावे लागतील. फोर्थ विकेट. ओ, लो फुल टॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर येतील, कारण लॉंग चेस होता. शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू मिड विकेटकडे येतात. तत्पूर्वी धावा 2 इथे धावून कंप्लीट झालेत. 2 धावा इथे देखील मिळतात. 2 नंतर संघ मात्र 7 वरती पोहोचलाय. 7 धावा धावा फडक्यावरती. पहिलं षटक आहे. मागच्या मॅचमध्ये याच मनीषनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती. या मॅचमध्ये देखील तीच अपेक्षा टीम कॅप्टन आणि टीमच्या खेळाडूंना मात्र असेल. वेगवान गोलंदाज आहे. लॉंग रनअप मात्र त्याचा आपण पाहता. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट वरती पंच देण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थोडासा बाउन्स झाला तिथे, त्यामुळे बॅटच्या अगदी वरच्या टोकाला लागला. एक सिंगल इथे देखील मिळेल. 4 बॉलचा खेळ संपला आणि 8 धावा धावा फडकावरती आहेत. सेन्सिबल सुरुवात, हलक्या गतीनं, हलक्या पद्धतीनं डावाची सुरुवात इकडे मात्र झाली आहे. 8 वरती संघ इथे पोहोचलाय. ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळलाय समोरच्या दिशेने. फिल्डर आहेत तिथे, बॉल स्टॉप झालाय. धाव फक्त एक सिंगल. चांगली फिल्डिंग, ज्याप्रमाणे फिल्डिंग लावली आहे तशी बॉलिंग मणीच्या माध्यमातून आपण पाहताय. एकच सिंगल. धावसंख्या मात्र 9 वरती पोहोचली आहे. एक शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला मात्र ऑन साईडला चांगला फटका खेळलाय. डीप काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या वरतून चौकार. 4 रन शेवटच्या बॉलवरती बॅटर सचिनच्या बॅटमधून आपण पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला एंड आणि धावसंख्या पोहोचली ती 13 या धावसंख्येवरती. आकाश शेळके सर यांना मात्र आपण आमच्या समवेत पाहताय. खऱ्या अर्थानं त्यांचंही आम्ही विशेष कौतुक करू, कारण या विभागात नेहमी समालोचन करण्याची त्यांनी आम्हाला संधी दिली आहे. आणि खास करून ज्या वेळेला त्यांची स्पर्धा असते त्या वेळेला ते संधी देतातच, परंतु दुसऱ्या स्पर्धेमध्ये देखील ते आम्हाला नेहमी संधी देत असतात. त्यामुळे क्रिकेट आपण पाहताय समालोचन क्षेत्रातील आम्ही आम्ही त्यांचे आम्ही आम्हाला त्यांचे गुरु मानतोय. आकाश शेळके सर, त्यांना देखील आम्ही इथे पाहतोय. राऊंड द विकेट.
ओर पिच बॉल इकडे मात्र सरळ बॅटन ड्राईव्ह केलेला फटका. एक सिंगल पहिल्याच बॉलवरती इथे कंप्लीट झाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती अमोल आपण पाहताय 14 धावा फळक्यावरती आहेत. राऊंड द विकेटनं गोलंदाज इकडे अमोल तयार झालाय. 14 धावा. एक मोठा फटका शेवटच्या बॉलवरती पाहिला होता. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओ गुड बॉल. इकडे मात्र लेंथ लाईन अगदी चांगली आहे, त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. हा दुसरा डॉट बॉल आलाय. दुसरा बॉल डॉट आलाय या षटकातील. पहिला डॉट बॉल मात्र आपण पाहताय. सचिन 5 मध्ये 9 रन्स बनवल्यात. मनोज नॉन स्ट्राईक एंड वरती त्याने 5 धावा 3 मध्ये बनवल्यात. दोघांची सेन्सिबल सुरुवात आहे, परंतु आता मोठ्या फटक्याचा प्रयत्न करायला हवाय. डान्सिंग डाऊन द विकेट समोर एच खेचलाय आणि बॉल मात्र निघून गेलाय सीमा रेषा बाहेर. थेट जाऊन पडलाय झाडावरती हा षटकार. तीन बॉल नंतर 20 धावा 20 धावा फलक्यावरती आहेत. गोलंदाजी करत असताना इकडे मात्र बॉल थोडासा हातातून स्लिप झालाय, निसटलाय, त्यामुळे पंचाचा मात्र डेड बॉलचा निर्णय येतोय. 20 धावा 3 बॉल नंतर. चांगली फटकेबाजी सचिनच्या बॅटमधून. मागच्या ओव्हरमध्ये एक चौकार, या ओव्हरमध्ये एक षटकार मात्र आलाय. चांगली धावगती अगदी झपाट्यानं वाढायला इथे सुरुवात मात्र झाली आहे. राऊंड द विकेट ना. ओ फुलटॉस बॉल. इकडे दिशा दाखवले. सेन्सिबल क्रिकेट खेळलाय. गॅप मधून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. प्रचंड वेगाने फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. थ्रो देखील झालाय, त्यामुळे धाव एक सिंगल. सिंगल न धाव संख्या 21. स्ट्राईक रोटेट झाली आहे. मनोज पाटील आता स्ट्राईक एंड वरती आहे. ज्या मनोजच्या बॅटमधून पहिल्या मॅच मध्ये अगदी धावांचा वर्षाव मात्र झालाय. या मॅच मध्ये थोडासा शांत आहे. 3 मध्ये 5 धावा बनवल्यात. 2 बॉलचा खेळ या षटकातील बाकी आहे. अमोल खाना विलेजेनकडून राईट आर्म राऊंड द विकेट. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. जागा बनवली होती, रूम क्रिएट केला होता. इकडे चांगली गोलंदाजी आपण पाहताय. गोलंदाज देखील कौतुक करूया. फलंदाजाला फॉलो केलं. बॉल शेवटपर्यंत मात्र बॅटच्या झोन मध्ये येऊ दिला नाहीये. चांगली गोलंदाजी अमोलची पाहताय. डॉट बॉल निर्धाव चेंडू पडलाय. एक बॉलचा खेळ बाकी आणि धावत संख्या धावफलकावरती 21. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. हा चेंडू मनोज लॉफ्ट केलाय, परंतु धाव फक्त इथे देखील एक सिंगल. चांगली फिल्डिंग. लगेच थ्रो झालाय पहा. हातामध्ये बॉल न ठेवता लगेच थ्रो केला बॉलरकडे. एक सिंगल. 2 षटकाचा संपलाय आणि 2 षटकानंतर उसरली संघ मात्र 11च्या रन रेटनं पोहोचलाय. तो 22 धाव संख्येवरती. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज दर्शन येतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. 22 झाल्यात 2 षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दर्शन पवार गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. हा तिसरा गोलंदाज आहे. 4 षटक 4 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम.
दर्शनवरती जिम्मेदारी सोपवली गेली आहे. 22 धावा आहेत, विकेट गेली नाहीये. विकेट गेली नाहीये कारण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते आणि त्यामुळे आता थोडंसं धावगती वाढवण्याकडे लक्ष द्यावं लागेल. पहिलाच बॉल आहे. ओ विकेट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली तिकडे. फिल्डिंग चांगली झाली आहे. विकेट नंबर 1 गॉन. पहिला धक्का उसरली टीमला. पहिली विकेट डाऊन झाली आहे. पहिला धक्का बादवणारा खेळाडू मनोज पाटील. 4 बॉल मध्ये 6 रन्स ज्याने बनवल्या. या मॅच मध्ये खास प्रभावित करू शकला नाहीये. लवकर विकेट गेली आहे. मनोज पाटील जी प्रतीक काठावळे नवीन खेळाडू आता स्ट्राईक एंड वरती आहे. 22 धावा फलकावरती आहेत. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. इकडे कोणताच खेळाडू नाहीये. वॅकेंट एरिया आहे आणि क्षेत्र अगदी परफेक्ट निवडलंय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. वेलकम फोर. पहिला चौकार प्रतीकच्या बॅटमधून. वेलकम फोर पहिल्याच बॉलवरती इरादे इथे मात्र स्पष्ट केलेत आणि धाव संख्या मात्र 26 वरती पोहोचली आहे. दर्शन राईट मोर द विकेट न. हो आकुड लाईनचा बॉल होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. इकडे पंचांचा मात्र वाईटचा निर्णय येतोय. एक्स्ट्राचे रन आणि एक्स्ट्रा रन नंतर धाव संख्येत बदल. धाव संख्या मात्र 27 वरती पोहोचली आहे. 27 धावा फडक्यावरती आहेत. दर्शन स्ट्राईक एंड वरती आहे. प्रतीक चांगली सुरुवात मात्र केली आहे. राईट मोर द विकेट न. बॉल तयार. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल. मागे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घेतली परंतु फरक पडणार नाहीये. फटके कसेही येऊ दे, धावा मिळतात ही महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक चौकार ओव्हर द लाईन. 4 रन्स. च्या माध्यमातून धावसंख्या टोटल 31 वरती पोहोचली आहे. 31 धावा फळक्यावरती आहेत. सलगचे 2 बॉल आणि 2 चौकार प्रतीकच्या बॅटमधून आपण पाहिलेत. ओव्हर पिच बॉल अलॉंग द कार्पेट ना फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये मात्र सिंगल. चांगली फिल्डिंग. एकच रन. एक नंतर धावसंख्येत बदल. धावसंख्या मात्र 32 वरती पोहोचली आहे. दर्शन 10 धावा 4 बॉल वरती खर्च केल्यात. एक महत्वाची विकेट मिळून दिली आहे. सचिन या मॅच मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये कारण 7 मध्ये 16 रन्स बनवल्यात. बॅट मधून धावा येत आहेत. 32 धावा फडक्यावरती. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. वेगानं बॉल आलाय. गोलीच्या वेगानं स्टॉप केलाय. चांगली फिल्डिंग. एकच धाव. काय फिल्डिंगचे एफर्ट मात्र दाखवले. खूप चांगली फिल्डिंग. प्रचंड वेगानं फिल्डर मात्र बॉल पर्यंत आला. बॉल स्टॉप केला आणि लगेच थ्रो देखील केलाय. त्यामुळे 3 धावा वाचवल्यात. एकच सिंगल. 33 वरती संघ पोहोचलाय. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातील इकडे बाकी आहे. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. हो यावेळेस मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडीशी जड होऊ शकते धाव. डेफिनेटली फिल्डिंग एवढी कमालीची होत असताना ही धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा आवरायला हवा होता. एक सिंगल आणि त्याबरोबर विकेट. 3 षटक एंड झालेत आणि उसरली संघ मात्र पोहोचलाय तो 34 या धावसंख्येवरती. प्रथमेश पाटील हा शेवटचा गोलंदाजीच्या मार्कवरती आहे आणि बॅटर मात्र आलाय अमित लबडे. 34 धावा फडक्यावरती आहे. विकेट गेल्या 2. शेवटचं षटक. अंतिमचं षटक. देतोरचं षटक इकडे बाकी आहे. शेवटच्या ओव्हर्स मध्ये किती धावा घेतल्या जातील, किती धावा संख्येचं टार्गेट उभं राहील ते पाहणं मात्र गरजेचं आहे.
एंड चेंज झाला या स्पर्धेसाठी. आपण पाहताय 2 एंड पाहायला मिळतात. एक चिंचवली विलेज एंड आणि दुसरा मात्र खाना विलेज एंड. शेवटचं षटक खाना विलेज एंड कडून बॉलर प्रथमेश आलाय. महत्वाचं षटक आहे. स्लॉग ओव्हर मराठी भाषेतील हाणामारीचं षटक. पहिला स्लो फुल टॉस बॉल सरळ पाटा ड्राईव्ह केलाय. थोडेसे फिल्डर फंबल झालेत त्यामुळे एकच धाव. दुसरीचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार आलाय. सिंगल. सिंगलनं धावसंख्या 35. पहिल्या बॉलवरती अमितच्या बॅटमधून ही सिंगल रन्स मात्र आपण पाहताय. सचिन 9 मध्ये 18 रन्स बनवल्यात. चांगली बॅटिंग मात्र करतोय. 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या गेल्यात. जो स्ट्राईक एंड वरती आहे. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न तितकाच कनेक्शन नाहीये. सिंगल डबलचा कॉल वेगाने निघालाय आणि पोहोचलाय देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपलाईनं या 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्यात. 2 रन्स मिळतात. 2 नंतर संघ मात्र 37 वरती पोहोचलाय. स्पीडनं धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 37 धावा फलक्यावरती. संत आणि सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाहताय. ओ शॉर्ट ऑफ लेनचा बॉल. थोडासा लॉलीपॉप पद्धतीचा बॉल होता कारण संधी होती बॅटर्सकडे. अकुड लाईनचा बॉल होता. पिक करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कनेक्शन झाला नाहीये. बॅट थोडीशी लवकर फिरवली गेली. बॉल थोडा लेट आला. निर्धाव चेंडू. तिसरा डॉट बॉल आहे. ओरपी होता. इकडे देखील कनेक्शन तितकासा नाहीये. काऊ कॉर्नरकडे बॉल निघालाय. सिंगल. एकच धाव. कमालीची बॉलिंग मात्र आपण गोलंदाज प्रथमेशच्या माध्यमातून पाहता. सिंगल. धावसंख्या 38 वरती पोहोचली आहे. शेवटचे 2 बॉल्स इथे बाकी आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका खेळायला हवाय. हो आगल्या वेगळ्या पद्धतीने हा फटका खेळलाय. थोडेसे शपल झाले. जागा बनवली. रूम क्रिएट केलं. ऑन द राईज डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पाठवलं बॉलला सीमारेषा पलीकडे. हा मच निडेड फोर कारण ज्या चौकाराची नितांत गरज होती बॅटिंग करणाऱ्या उसरली संघाला तो चौकार इथे सचिनच्या बॅटमधून आलाय. सन्मानी अतिथी पंकजी वारदे उपसरपंच यांच्याकडून षटकारासाठी 200चं पारितोषिक आहे आणि तो षटकार इकडे आला नाहीये. झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉलवरती रन्स मिळेल ती एक सिंगल आणि सत्र इनिंग मात्र एंड झाली आहे. पहिल्या सत्राचा पहिला इनिंगचा खेळ मात्र संपला. धावसंख्या 43 धावा फलकावरती आहे. 24 बॉलचा खेळ इकडून बाकी असेल आणि जिंकण्यासाठी महालुंगी टीमला मात्र 44 धावसंख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी विनंती करतोय. रिडगर आणि कोपरोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमचा कॉल असेल की टॉस करण्यासाठी या. रिडगर आणि कोपरोली टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी या. चला रेडगर टीमचे कर्णधार आणि कोपरोली टीमचे कर्णधार टॉससाठी या. अंकुश दादा यांच्या उपस्थितीमध्ये आता नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातो. एक जबरदस्त क्रिकेटपटू आहेत श्रीराम चिंचवली
टीमकडून खेळत असताना ओपनिंग गोलंदाज म्हणून त्यांची ओळख अशा अंकुश जरा यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. कॉल आहे टेल आणि हेड आलं. टॉस जिंकलाय कोपरोली टीमच्या कर्णधाराने आणि टॉस जिंकला तुमचा निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षक. स्पर्धा खेळताय, कसं एन्जॉय करताय या टुर्नामेंटला? आम्ही ते दरवर्षी खेळतो, मजा येते खेळायला इथे. पहिला विजय मिळवला. या मॅच मध्ये फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवाल? 30-35. विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस जिंकलेला आहे कोपरोली टीमच्या कर्णधाराने आणि त्यांचा निर्णय आला बॉलिंग करण्याचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स सौरभ म्हात्रे सर. वेलकम बॅक. सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. श्रीराम चषक चिंचवली ही स्पर्धा मात्र आपण पाहता एक दमदार स्पर्धा आहे. परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. 24 बॉल आणि 44 धावसंख्येची इकडे गरज आहे. महालुंगी आणि उसरले अशी बिग फाईट मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. स्ट्राईक एंड वरती निकेश आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती शुभम. पहिलाच बॉल आहे. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट. फटका दमदार खेळलाय आणि बॉल निघालाय सीमारेषा पार. नंबर 4 हा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती वेलकम फोर. इकडे मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार आणि फटका मात्र अगदी पॉवरफुल पाहायला मिळालाय ऑन साइडला. अगदी आपण पाहिलं तर 6 धावांसाठी निकेशच्या बॅटमधून हा षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहताय परफेक्ट हिट. अगदी बॉल जसा मारला त्यानंतर मग बॉलकडे पाहिलं देखील नाही, एवढा कॉन्फिडन्स बॅटर्सला मात्र होता. निकेशच्या बॅटमधून हा फटका. संघ मात्र पोहोचलाय तो 10 वरती. 10 धावा फटक्यावरती. 44 धावसंख्येचा पाठलाग इकडून मात्र करायचा आहे आणि त्या 44 धावा चेस करताना सुरुवात कमालीची आपण पाहताय. ओव्हर द विकेट. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल, बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न, ऑन द राईज. मिड विकेट कडे पंकज आहेत, तिथे थ्रो केला जाईल. त्या दरम्यान रन्स धावून कंप्लीट होईल ती एक सिंगल आणि सिंगलने धावसंख्या मात्र 11 वरती पोहोचली आहे. 11 धावा फटक्यावरती. धावा फडक्यावरती आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही पेंडिंग आहे. शुभम स्ट्राईक एंड वरती आहे. ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मात्र कमालीचा फटका, बैठक स्ट्रोक पाहायला मिळालाय. ऑन द राईज खेळलेला फटका मात्र इकडून निघून गेलाय. बॉल डीप फाईन लेग सीमारेषा पलीकडे. शुभमच्या बॅटमधून हा पहिला चौकार. 4 रन्स मात्र इथे मिळतात. कमालीची बॅटिंग, पॉवर प्लेचा फायदा. पूर्णपणे बॅटर्स मात्र पूर्णपणे सर्कलला बेंड झाला आणि त्यानंतर हा चौकार लगावलाय. हो प्रचंड वेगानं बॅट स्पीड भडनाट आहे या खेळाडूचा, परंतु चांगली गोलंदाजी, निर्धाव चेंडू, डॉट बॉलची इकडे सांगत झाली आहे. 5 बॉल झालेत, 15 धावा फळक्यावरती आहेत. या षटकातील शेवटचा अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. 15 रन धाव फळक्यावरती आहेत. फुल टॉस बॉल मागे चाललाय. नशिबाचा चौकार. पंचांचा मात्र इथे नोचा इशारा. बिमरचा हा नो बॉल, 9+4 हा बोनसचा पंजा इकडे दिला जातोय. त्यानंतर बॉलिंग टीमनं मात्र रिव्ह्यू घेतलाय
पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले गेले आणि तिसरे पंच आपण जरा चेक करा. पंचाचा मात्र नो बॉलचा इशारा येतोय, त्यामुळे 1+4 अशा बोनसच्या स्वरूपात या 5 धावा इथे मिळतील. थोडासा खराब बॉल, कमरेच्या थोडासा वर बॉल होता, त्यानंतर पंचाने देखील नोचा निर्णय दिलाय. 5 धावा इकडे मिळाल्यात. धावसंख्या मात्र 20 वरती पोहोचली आहे. बॅटकटच्या सायना चौकार मात्र आला होता. 20 वरती संघ पोहोचला आणि फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे असेल. पॉवर प्लेचा देखील शेवटचा एक बॉल आहे. ओ समोरच्या दिशेने चांगला फटका, पॅरलल स्ट्रोक, 1 बाउन्स ओव्हर द रोप. हा चौकार शेवटला आलाय. पहिल्या षटकाचा खेळ एंड झालाय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा महालुंगी संघ मात्र 24 धावसंख्येवरती पोहोचलाय. 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती दुसरा गोलंदाज पंकज दलवी इकडे गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. 20 धावसंख्येची मात्र गरज. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 20 धावा. पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे डॉमिनेट मात्र केलं गेलंय. पॉवर प्लेचा फायदा पूर्णपणे घेतलाय तो बॅटिंग करणाऱ्या महालुंगी टीमनं. इकडे मात्र निकेश 11 धावा, शुभमच्या बॅटमधून 12 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेत आणि टोटल धावसंख्या 24 वरती पोहोचली. पहिलाच बॉल आहे. बॅट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला. पंकज दळवी एक जुना जाणता गोलंदाज मात्र गोलंदाजच्या मार्कवरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल डॉट आलाय. 20 धावसंख्येची इथे मात्र गरज. 17 बॉल आणि 20 धावा वाचवायच्या आहेत. सामना थोडा कठीण आहे उसरली टीमसाठी, परंतु अशक्य नाहीये. प्रयत्न करावे लागतील. हो यावेळेला मात्र सॉफ्ट फटका खेळलाय जागेवरून. प्रचंड ताकदीचा वापर. ताकदीशिवाय हा फटका जाऊ शकत नाहीये. अगदी पॉवरफुल हिट मात्र नव्हता. थोडासा बॉल बॅट पासून दूर होता आणि फोरमचा वापर इकडे परफेक्ट केला गेला आणि बॉलला मात्र लॉंग ऑफच्या वरतून पाठवलं गेलं. सीमारेषा पलीकडे हा दमदार षटकार. काय जबरदस्त फटकार. रिप्ले मध्ये पाहिला तर वेगळीच मजा आपल्याला इथे येते. स्क्रीनच्या अगदी जवळ बॉल पडलाय. 6 धावा. टोटल 30 वरती संघ मात्र पोहोचलाय. हो लीडिंग एज. झेलची संधी आहे तिकडे. झेल घेतली आहे. फलंदाज बाद आणि पहिला धक्का महालुंगी टीम्सला मात्र लागलाय. निकेशच्या पारीचा इथे अंत झालाय. मनीष घागस नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या धावफलकावरती 30 मात्र आपण पाहत आहे. त्यामुळे अजूनही 14 धावसंख्येची इकडे गरज आहे. 15 बॉल्स आणि 14. पहिलाच बॉल आहे. हो शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पायावरती लागलाय. त्यामुळे निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली. चांगली गोलंदाजी
हेच बॉल टाकावे लागतील, प्रयत्न करावे लागतील पंकज आणि याच उसरली टीमच्या गोलंदाजांना. 14 बॉल्स आणि 14 धावा वाचवायच्या, 30 धावा धावा फळक्यावरती आहेत. अकुट्टाप्पाचा बॉल इकडे चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर थ्रू, गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. जिथे कोणतेच खेळाडू नव्हते ती गॅप शोधून काढली आहे आणि लगावला हा चौकार. 4 धावा आणि 4 नंतर संघ मात्र पोहोचलाय तो 34 या धावसंख्येवरती. फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची गरज आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 10 धावा फक्त आणि फक्त बनवायच्यात. फिल्डिंगची विवरचना थोडीशी बदलवण्यात आली आहे. एक्स्ट्रा कव्हर्सकडे थोडासा फिल्डर सरकवलाय, रिवर्स मारण्याचा प्रयत्न, विकेट किपर चूक झालीये. इकडे मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर काम तमाम होतं. डायरेक्ट हिट होत नाहीये. 22च्या सायने एक सिंगल, सिंगलनं दुसरं षटक एंड झालंय. धावसंख्या धावफलक्यावरती 35 आपण पाहताय. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज. मनोज पाटील गोलंदाजीच्या मार्कवरती. गोलंदाज 12 बॉल्स आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 9 पाहिजे. लो स्कोरिंगची मॅच इथून डिफेंड करायची आहे. मनोज पाटील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग मात्र केली. या मॅच मध्ये बॅट वरती बॉल तितके आले नाहीयेत. पहिलाच बॉल होता थोडासा ओव्हर पिच ऑन साइडला डीप मिड विकेट कडे. एक सिंगल डबलचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 रन्स चित्त्याच्या चपलाने इथे कंप्लीट केल्यात. फिल्डिंग थोडी फंबल झाली पंकज कडून. सेकंड अटेम्प्टला बॉल मात्र उचलला गेला, थ्रो केला. त्या अगोदर मात्र 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात आणि 2 नंतर टीमची टोटल मात्र पोहोचली ती 37 वरती. 37, 7 धावा संख्येची गरज आहे. 11 बॉल्स आणि 7 धावा मात्र बनवायच्यात. संत आणि सावध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू हाताळलाय आणि इकडे पंचाचा मात्र नो बॉलचा निर्णय. ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे. त्यामुळे आज मात्र नशिबाच्या विरुद्ध थोड्याशा गोष्टी घडतायत की काय, दैव साथ देत नाहीयेत. बॉल चांगला होता परंतु पाय थोडासा पुढे पडला. ओव्हर स्टेपचा नो बॉल आलाय. अगोदर दुष्काळ पडला आणि त्यात हा 13वा महिना. फ्री हिटचा बॉल आहे. 6 धावसंख्येची गरज. ओ दांडीगुल, क्लीन बोल्ड झाला होता. मागे देखील फिल्डर थोडीशी फंबल कामगिरी करतायत. बॉल स्टॉप केला जाईल. एकदा जर घर फिरले तर मग घराचे वासे देखील फिरतात. ते चित्र मैदानाच्या आतमध्ये. बोल्ड झाला होता बॅटर परंतु 4 रन्स मिळाल्यात आणि हा चौकार. टोटल धावसंख्या 39, 43. एक धावसंख्येची फक्त आणि फक्त गरज. चला नेक्स्ट मॅच कोपरोली आणि रिडगर जोडी संघ. 22च्या सायना हा चौकार मात्र आपण पाहताय. स्कोर इज लेवल बट कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एक पाहिजे आणि एक धाव कंप्लीट आणि तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणारा संघ महालुंगी मात्र आपल्याला मिळालाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन महालुंगी संघ आणि हार्डलक असेल उसरली संघ नेक्स्ट मॅच आणि नेक्स्ट टुर्नामेंटसाठी ऑल द बेस्ट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच